आता थोडा आत्मिक शक्तीचा विचार करूया. आत्मा किंवा चेतना किंवा प्राण म्हणजे नेमकं काय आहे? या पृथ्वीवरती एक अदम्य शक्तिशाली आणि ज्ञानी असा एक योगी होऊन गेला. त्याचं नाव स्वामी विवेकानंद. देव, धर्म, आत्मा, शरीर, मन, पतंजली, योग, श्वास, ध्यान, धारणा, ज्ञान, कर्म, भोग, भक्ती, मृत्यू, मोक्ष या मनुष्य मात्राला पडलेल्या किचकट प्रश्नांची त्यांनी दिलेली उत्तरं ही अत्यंत तर्कशुद्ध आहेतच, पण आजच्या प्रगत विज्ञानाच्या शास्त्रकाट्यावर देखील सिद्ध झालेली अशी आहे. प्राणायामाची व्याख्या करताना स्वामी विवेकानंद म्हणतात की कंट्रोल ऑफ द प्राणा, कंट्रोल ऑफ द प्राणा दॅट इज वर्किंग एव्हरीथिंग. कंट्रोल ऑफ दिस प्राणा इन द बॉडी इज कॉल्ड प्राणायामा. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचा अभ्यास, त्यांचं वक्तृत्व आणि एकूणच त्यांनी उलगडून दाखवलेला वेदांत आणि पतंजली आपण वाचला, अनुभवला की हा मनुष्य म्हणजे गेल्या 10,000 वर्षापासून आपल्या देशामध्ये अखंड वास करत आलेल्या आदियोगाचा प्रत्यक्ष अवतार होता, याची खात्रीच पटावी. श्रद्धेची, धर्माची, कर्माची, ज्ञानाची, योगाची, आचाराची, विचारांची आणि तर्काची इतकी सुस्पष्ट मांडणी यांच्या आधी आणि यांच्या नंतर कुणालाही करता आलेली नाही, याची माझी खात्री पटलेली आहे. तर प्राण म्हणजे काय? शरीर म्हणजे काय? मन म्हणजे काय? योग म्हणजे काय? श्वास म्हणजे काय? योगाचा नेमका उद्देश काय? कृष्ण, येशू, गौतम बुद्ध, मोहम्मद पैगंबर, महावीर यांच्यासारखे अवतार किंवा प्रेषित आणि आपण जी म्हणजे सामान्य माणसं यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे? जो अनुभव कृष्णाने घेतला, बुद्धाने घेतला, मोहम्मदाने घेतला किंवा महावीराने घेतला, तो आपल्याला घेता येऊ शकेल का? याच्यासारख्या प्रश्नांची त्यांनी दिलेली उत्तरं म्हणजे केवळ शब्दातीत आहेत. विवेकानंदांनी दिलेलं यातल्या कुठल्याही एका प्रश्नाचं उत्तर आपण वाचलं, अनुभवलं तर याच्या पुढं आपला तर्क संपून जातो. आपलाच काय, पण मी तुम्हाला सांगतो त्यांचे समकालीन जे निकोला टेस्ला यांच्यासारखे अमेरिकन वैज्ञानिक आणि आघाडीचे संशोधक जेव्हा त्यांना अमेरिकेमध्ये प्रत्यक्ष भेटले, त्यावेळेला विवेकानंदाने त्यांना प्राण, कल्प, आकाश आणि अंतरिक्ष या संकल्पनांच्या ज्या वैदिक व्याख्या सांगितल्या त्या ऐकून टेस्ला त्यांच्या प्रेमातच पडले होते. या मैत्रीनंतर टेस्ला यांच्या संशोधनाची दिशा ही संपूर्णपणे बदलून गेली. आणि एकदा तर ते त्यांच्या संशोधनाबद्दल बोलताना एखाद्या योग्याला शोभेल अशा शब्दामध्ये ते म्हणाले की इफ यू वॉन्ट टू फाइंड द सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स यू नीड टू थिंक इन टर्म्स ऑफ एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन्स. बापरे. त्याच्यानंतर टेस्ला यांनी अनेक नवे शोध लावले, त्यांना अनेक नवी पेटंट्स मिळाली आणि एकूणच म्हणजे माणसाचं आयुष्य अधिकाधिक समृद्ध होत गेलं हे निश्चित. पण अत्यंत मागास, बुरसटलेलं म्हणून आपल्याच लोकांकडून हिणवल्या गेलेल्या वैदिक आणि योगिक ज्ञानाची अत्यंत प्रगत समजल्या जाणाऱ्या आधुनिक शास्त्राशी किती जवळचा संबंध आहे याचा निकोला टेस्ला आणि स्वामी विवेकानंद यांची मैत्री हा एक उत्तम पुरावा ठरावा असं मला वाटतं. म्हणजे एक अध्यात्मातला उच्च आणि एक विद्वानातला उच्च, विज्ञानातला उच्च हे जेव्हा एकत्र आले त्यावेळेला तर अशा आपल्या ज्ञानाची आधुनिक विज्ञानाशी सांगड घालण्याचा अद्भुत पराक्रम करणारे विवेकानंद आता ते ज्या भूमीमध्ये जन्मले त्याच भूमीत आपल्यालाही जन्म घ्यायला मिळाला, ही खरं तर आपल्यासाठी एक अतिशय मोठी भाग्याची गोष्ट म्हटली पाहिजे. राजयोगाची व्याप्ती विशद करत असताना स्वामी विवेकानंदाने आत्मा किंवा प्राण म्हणजे काय ते स्पष्ट केलेलं आहे. तर विवेकानंदांनी आपल्या अस्तित्वाची 3 मुख्य भागामध्ये विभागणी केलेली आहे. आपलं शरीर आहे, त्याला ते मॅटर म्हणतात. आपलं मन आहे, ते एका मोठ्या अशा
युनिव्हर्सल माइंडचा एक भाग आहे. आणि मग आपल्यामध्ये जो आत्मा आहे, प्राण आहे, ती आपली कार्य करण्याची शक्ती आहे. तर ते काय म्हणतात की एव्हरीथिंग दॅट हॅज मोशन इज इन्क्लुडेड इन प्राणा or force. And it is the prana which is moving the stars, sun, moon, and prana is the gravitation. म्हणजे थोडक्यात आपल्यातला प्राण किंवा आपल्यातला आत्मा ही एक अशी निर्गुण निराकार अशी शक्ती आहे. तिला रूप नाही, रंग नाही, आकार नाही किंवा निश्चित असं उद्दिष्ट देखील नाही. त्या शक्तीला तुम्ही जे करायला लावाल ते ती तुम्हाला करून देईल. मला वाटतं रेल्वेचं इंजिन हे त्याचं एक उत्तम उदाहरण ठरू शकेल. एक इंजिन कित्येक डबे ओढत नेऊ शकतं. ते इंजिन जितक्या कार्यक्षमतेनं एका दिशेला जाऊ शकतं तितक्याच कार्यक्षमतेनं ते उलट दिशेला देखील जाऊ शकतं. त्याला डबे मागं जोडले तरी चालतात, त्याला डबे पुढं जोडले तरी चालतात. या इंजिनला स्टिअरिंग व्हील नसतं. या इंजिनची पुढची, मागची, मधली सगळी चाकं कायम सरळ एका रेषेत जात राहतात. ज्या रुळावर तुम्ही त्या इंजिनाला ठेवाल त्या रुळावर ते सरळ चालत राहतं. ज्या दिशेला त्याला जायला सांगाल त्या दिशेनं ते जात राहतं. त्या इंजिनाची दिशा त्यानं कधी निघायचं, कुठं थांबायचं, कधी रूळ बदलायचे, किती डबे ओढायचे, त्या डब्यात काय ठेवायचं, यातलं काहीही इंजिन ठरवू शकत नाही. हे सगळं ठरवण्याचे अधिकार हे त्याच्यामध्ये बसलेल्या त्या मोटरमनला असतात. म्हणजे इथं खरा बॉस हे इंजिन नसून द रिअल बॉस इज द मोटरमन, हे लक्षात घेतलं पाहिजे. सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्यातला प्राण किंवा चेतना किंवा आत्मा ही फक्त एक रॉ पॉवर आहे. तुम्हाला तुमचं इप्सित कार्य साध्य करण्यासाठी ही शक्ती तुम्हाला दिलेली आहे. तिला स्वतःचं असं काहीही स्वातंत्र्य नाही. ही शक्ती संपूर्णपणे तुमच्या मनावर अवलंबून आहे. तुमचं मन हा या इंजिनचा मोटरमन आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शक्ती ही सुदृढ शरीराशिवाय काहीही करू शकणार नाही. तिला कुठलंही काम करण्यासाठी शरीर हे लागणारच आहे. आणि ही शक्ती तुमच्या मनाची हरेक आज्ञा ऐकण्यासाठी अगदी आजन्म कटिबद्ध आहे. त्यामुळं परत एकदा या शक्तीवर स्वामित्व आणायचं असेल तर आपल्या मनावर स्वामित्व प्रस्थापित करावं लागेल. आणि त्याच्याच जोडीला ती शक्ती ज्यातून व्यक्त होणार आहे म्हणजे आपलं शरीर, ते शरीर अत्यंत सुदृढ ठेवावं लागेल. खरं तर ही शक्ती कमी देखील होत नाही, कधी जास्त देखील होत नाही. पण मग असं जरी असलं तरी मग एखाद्या वेळेला आपल्याला आपलं आत्मिक बळ, ज्याला आपण विल पॉवर म्हणू, ते कमी झाल्यासारखं वाटतं. आणि इतर वेळेला ते आत्मिक बळ खूप जास्त झाल्यासारखं वाटतं किंवा वाढल्यासारखं वाटतं. तर असं का होतं? तर त्याचं कारण हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. आपलं मन हे शरीर आणि प्राणाप्रमाणेच त्या एनर्जीचाच एक रूप आहे. त्या वैश्विक शक्तीचंच एक रूप आहे. त्यामुळं त्याला थर्मोडायनॅमिक्सचे सगळे लॉज अगदी जसेच्या तसे लागू होतात. आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मध्ये एक एंट्रॉपी नावाची एक संकल्पना आहे. तर आता एंट्रॉपी म्हणजे काय? तर एंट्रॉपी मीन्स द डिग्री ऑफ डिसऑर्डर or degree of chaos in any closed system. आता कुठल्याही एनर्जी सिस्टीममध्ये जे काही पार्टिसिपंट असतात किंवा ज्याला आपण मॉलिक्युल्स म्हणतो, तर ते नेहमी एका त्या सिस्टीममध्ये सदोदित असे रिकाम टेकड्यासारखे इकडे तिकडे फिरत बसलेले असतात. त्यातलं कुणीही स्थिर बसलेलं नसतं, ते सारखे फिरत असतात. आता उदाहरणार्थ एका पाण्यानं भरलेलं भांडं घ्या. जरी ते पाणी तुम्हाला वरून अगदी स्थिर वाटत असलं तरी देखील त्याच्यामधले मॉलिक्युल्स हे अखंड त्या भांड्याच्या आत एकसारखे फिरत राहिलेले असतात. आता त्यांच्या या फिरण्यामुळं एक ठराविक लेवलचा केऑस त्या भांड्यामध्ये तयार झालेलाच आहे, हे लक्षात घ्या. आता तुम्ही हे भांडं तापवलं
तर त्यावेळेला त्यातले मॉलिक्युल्स हे अधिक वेगानं फिरायला लागतात. आता याचा अर्थ काय, तर त्या सिस्टीमची एन्ट्रॉपी वाढली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे त्यातली डिसऑर्डर वाढली. आपल्या मनाचं देखील असंच आहे. आता आपले विचार ही त्या वैश्विक एनर्जीपासूनच तयार झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्या आठवणी आहेत, आपला भूतकाळ, आपले विचार आणि आपली ॲझम्पशन्स ज्याला म्हणतात तो आपला वर्तमान काळ आहे, आणि आपल्या चिंता किंवा आपली स्वप्न की जो आपला भविष्यकाळ आहे. तर या सर्वांचा एक सदैव असा त्या आपल्या मेंदूमध्ये सदैव असा केऑस करत बसलेले असतात. आणि याच्यामध्ये जर आपल्याला एखादी धक्कादायक बातमी समजली की ज्याला आपण ट्रॉमा म्हणू, समजा तुम्हाला लॉटरी लागली, तर या विचारांचा वेग अचानक वाढतो. आणि मग कुणाला अचानक आपण गरिबीत काढलेले दिवस आठवतात, मग त्याचं रडू येऊ लागतं. कुणाला अचानक आपला साहेब आपल्याला कसा छळतो याचा राग येऊ लागतो, वर्तमान काळ. किंवा कोणाला आता आपल्या बाबड्याला अमेरिकेला पाठवता येणार या विचारानं अगदी हर्षवायू देखील होऊ शकतो, भविष्यकाळ. तर ही सर्व मनाच्या वाढलेल्या एन्ट्रॉपीची लक्षणं आहेत. हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. तर इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा अस्ताव्यस्त वाढलेल्या एन्ट्रॉपीमुळं तुमचा मोटरमन हा गोंधळून जाऊ शकतो. समोरचा गोंधळ त्याला असह्य होऊन तो कुठल्या तरी ट्रान्समध्ये पळून जाऊ शकतो, लपून बसू शकतो, त्याला ग्लानी येऊ शकते, आणि सतत होणाऱ्या या कोलाहलामुळं तो दमून जाऊ शकतो. आणि यातल्या कुठल्याही अवस्थेमध्ये त्याला रेल्वेचं इंजिन चालवायला सांगणं हे DUI म्हणजे ड्रायव्हिंग अंडर इन्फ्लुअन्स याच्यासारखंच आहे, आणि ते नक्कीच धोकादायक आहे. हे नक्की लक्षात घेतलं पाहिजे. तर आपलं उद्दिष्ट म्हणजे ही मनाची इनिशियल एन्ट्रॉपी कमीत कमी ठेवणं हे असलं पाहिजे. ट्रॉमा होणारच, आपल्याला धक्के बसणारच आहेत, फक्त आपल्याला इनिशियल एन्ट्रॉपी कमी करायची आहे. आणि तसं केलं तर तुमच्यातला मोटरमन अधिक योग्य प्रकारानं तुमचं इंजिन म्हणजे तुमचे प्राण चालवू शकेल, त्याला योग्य दिशेनं नेऊ शकेल, योग्य ठिकाणी थांबवू शकेल, आणि तुमचा धर्म तुम्ही योग्य तऱ्हेनं पार पाडू शकाल. आता सूर्यनमस्कार करत असताना, म्हणजे आपण जेव्हा मेडिटेटिव्ह फॉर्ममध्ये सूर्यनमस्कार करतो तेव्हा त्याच्यामध्ये एका आवर्तनामध्ये एकूण 7 वेगवेगळी आसनं आहेत. आणि ती आसनं वापरून आपण शरीराच्या एकूण 12 स्थितीमधून आपण भ्रमण करतो. तर या प्रत्येक वेळेला आपण आपल्या इंजिनाला म्हणजे आपल्या प्राणाला शरीरातील ठराविक मसल्स, ठराविक बोन्स आणि ठराविक लिगामेंट्स कार्यान्वित करायचा असा आदेश देत असतो. चला आता प्राणायामासन म्हणजे असं उभं राहायचं, म्हणजे एक ठराविक सेट आहे, आणि मग आपली प्राणशक्ती आपल्याला त्या शरीराची ती स्थिती प्राप्त करून देत असते. आता ही जी 7 आसनं आहेत, ती 7 आसनं ही एकमेकांहून अतिशय वेगळी आहेत. आणि या आसनांचा आपल्या मणक्यांवर येणारा जो भार आहे हा संपूर्णपणे वेगवेगळा भार आहे. त्यामुळे काय होतं, या प्रत्येक ट्रान्झिशनमध्ये होणारं शक्तीचं उत्सर्जन हे अतिशय वेगळं आहे. त्यामुळे मुळात आपण जेव्हा कोणत्याही, असं लक्षात घ्या, एका कोणत्याही स्थितीमध्ये आपण जेव्हा स्थिर असतो तेव्हा आपल्या शरीराचे अगदी सगळंच्या सगळं वजन हे आपल्या हाडांनी तोलून धरलेलं असतं. स्थिर स्थितीमध्ये आपल्या मसल्स आणि आपल्या लिगामेंट्स या अगदी कमी काम करत असतात, आणि म्हणून प्राणाचं उत्सर्जन देखील अतिशय कमी प्रमाणात होत असतं. म्हणजे राजयोगामध्ये काय सांगतं, आपण जेव्हा कोणत्याही एका स्थितीमध्ये प्रवेश करतो आणि त्या स्थितीमध्ये जाऊन स्थिर होतो, मग ते सुखासन असेल, मयूरासन असेल, बकासन असेल किंवा शीर्षासन असेल, कुठलंही आसन असेल, तर या आपल्याला त्या आसनात घेऊन जाण्यासाठी, आपल्याला त्या आसनामध्ये घेऊन जाण्यासाठी आपल्या मसल्स आपल्याला मदत करतात, आणि त्या आसनामध्ये स्थिर करण्यासाठी आपल्या लिगामेंट्स आपल्याला मदत करतात. आणि एकदा आपण त्या आसनामध्ये स्थिर झालो की मग आपल्या मसल्स आणि आपल्या लिगामेंट्स या दोन्ही रिलॅक्स होतात, आणि आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा आपल्या शरीरातली हाडं तोलून धरतात. आता राजयोगामध्ये एका पोझिशनमध्ये जाऊन स्थिर होणं अपेक्षित आहे, आणि याच्या अगदी उलट सूर्यनमस्कारामध्ये सतत एका पोझिशनमधून दुसऱ्या पोझिशनमध्ये सारखं जात राहणं अपेक्षित आहे. त्यामुळं प्रत्येक ट्रान्झिशनमध्ये, या प्रत्येक
ट्रान्झिशनमध्ये आपल्या मसल्स, आपले जॉईंट्स, आपले लिगामेंट्स अगदी सणकून वापरायची संधी आपल्याला सूर्यनमस्कार देणार आहे. या प्रत्येक पोझिशनमध्ये गेल्यानंतर आपण त्या आसनाचं नाव घेणार आहोत, सूर्याचं नाव घेणार आहोत, बीजमंत्र म्हणणार आहोत, चक्राचं नाव घेणार आहोत, चक्राचा रंग म्हणणार आहोत, चक्राची पोझिशन आपल्या शरीरात कुठे आहे त्याचा विचार करणार आहोत. त्यामुळं आपलं मन देखील कसं थॉटलेस होतं ते आपण मगाशी बघितलंच आहे. तर आता मन थॉटलेस झालेलं आहे. थॉटलेस झालेल्या अशा या मनाच्या स्थितीमध्ये ज्याला आपण स्टेट ऑफ लीस्ट माइंड एंट्रॉपी असं म्हणूया, बरोबर. तर आपण आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकाराने उचलून धरण्यासाठी आपले प्राण वापरणार आहोत. म्हणजे हे आपल्याला मिळालेल्या शरीर, मन आणि आपला आत्मा या तिन्ही एंडोमेंटचं एक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केलेलं, एका विशिष्ट तालामध्ये केलेलं हे संचलन आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या मोटारमनला आधी पूर्ण शुद्धीत आणून त्याला आपलं इंजिन अतिशय कार्यक्षमतेनं चालवायला देण्याच्या प्रक्रियेची ही एक परत परत केलेली प्रॅक्टिस आहे. हा एक रियाज आहे. आणि एकदा आपण ही प्रक्रिया समजावून घेतली, एकदा ही प्रक्रिया आपण आत्मसात केली की मग आयुष्यातल्या कुठल्याही प्रसंगामध्ये आपण अतिशय सहजपणे ती वापरू शकणार आहोत. आणि मेडिटेटिव्ह फॉर्ममध्ये प्रामुख्याने आपण आपल्या मनाची एंट्रॉपी कमी करत करत आपल्या शरीरावर आणि आपल्या शक्तीवर एक अशी बेसिक मास्टरी मिळवणार आहोत, एक कमांड मिळवणार आहोत. आणि मग याची खरी मजा ही एरोबिक फॉर्म करताना येणार आहे. असं समजा की मेडिटेटिव्ह फॉर्म इज लाईक क्रिएटिंग अ प्रोटोटाईप ऑफ अ प्रॉडक्ट. याच्यामध्ये मग खूप ट्रायल्स असणार आहेत, खूप एरर्स असणार आहेत. अरे माझे हात पोचतच नाहीत, अरे माझे हात वर जातच नाहीत. ठीक आहे, शरीराला आपण सवय करून घेणार आहोत, मनाला पण शांत होण्याची सवय लावणार आहोत. आणि संन्यासाचं लग्न असल्यामुळं याची शेंडीपासून सुरुवात असणार आहे. त्यामुळे श्वास कसा घ्यायचा आणि श्वास कसा सोडायचा, श्वास किती घ्यायचा, श्वास किती सोडायचा, हे देखील आपण नव्यानं शिकणार आहोत. आणि मग हे एरोबिक फॉर्ममध्ये, एरोबिक फॉर्म इज लाईक मास प्रोडक्शन ऑफ दॅट फाईनली क्राफ्टेड प्रॉडक्ट. म्हणजे तोपर्यंत आता आपलं शरीर सर्व 12च्या 12 पोझिशनसाठी अतिशय व्यवस्थित तयार झालेलं असणार आहे. कुठल्याही क्षणी, अगदी कुठल्याही क्षणी आपल्याला मनाला थॉटलेस करता यायला लागलेलं असणार आहे. आणि आपल्यातल्या प्राणांचं संचलन आपल्या संपूर्णपणे आपल्या ताब्यात आलेलं असणार आहे. आणि मग आता एरोबिक फॉर्म म्हणजे हे प्राणाचं इंजिन बुलेट ट्रेनच्या इंजिनसारखं